नमस्कार, मी सान्वी. गाथा महाराष्ट्राची या आमच्या चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील आई सप्तशृंगी देवीचे स्थान महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी सर्वात महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. महिषासुरमर्दिनी सप्तशृंगीच्या दर्शनाला येथे लाखो भाविक येत असतात आणि देवीला मनापासून हाक मारणाऱ्यांची व्यथा देवी ऐकतेच आणि आपला आशीर्वाद देते. या व्हिडिओमध्ये देवीच्या भक्ती, शक्ती आणि श्रद्धेची एक सुंदर कथा आपण पाहणार आहोत. सप्तशृंगी गडावर कसे याल, काय पाहाल, सप्तशृंगीचे दर्शन आणि इतिहास असा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला या आमच्या चॅनेलवर पाहता येईल. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. श्रद्धा, भक्ती आणि शक्तीचे सुंदर रूप म्हणजे आई सप्तशृंगी देवी. याचेच उदाहरण म्हणजे शीतकडा किंवा सतीचा कडा. आता या कड्याला सतीचा कडा असे नाव का पडले असावे बरं? सप्तशृंगीचे दर्शन घेऊन आपण शिवालय तलावाजवळ येतो. येथूनच सतीच्या कड्याकडे जाण्याचा मार्ग आहे. पायी अगदी 10 ते 15 मिनिटात आपण सतीच्या कड्याजवळ पोहोचतो. येथे आले असता दगडाला शेंदूर लावलेला काही भाग दिसतो आणि रेलिंग पलीकडे मनात थडकी भरवेल एवढा सरळसोट उंच कडा. याची खोली पाहता येथून खाली पडलो तर शरीराचा कुठलाही भाग शोधून सापडणार नाही एवढी प्रचंड उंची. एका पौराणिक कथेनुसार फार वर्षापूर्वी गडाच्या पायथ्याशी एक सती नावाची स्त्री राहत होती. सप्तशृंगी देवीवर तिची प्रचंड श्रद्धा होती. लग्न झाले, संसार छान सुरू होता, परंतु 4-5 वर्ष होऊनही मातृयोग काही येत नव्हता. त्यामुळे तिने देवीचे दर्शन घेऊन तिला साकडे घातले की आई, मला एक छानसं बाळ दे, आई होण्याचं सुख दे. त्या बाळाला घेऊन मी तुझ्या दर्शनाला येईन आणि हा तुझ्या गडाचा उंच कडा बाळासोबत खेळेन आणि तो बैलगाडीने उतरून खाली जाईन. दिवस उलटले आणि 9 महिन्यांनी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने सप्तशृंगी आईला दिलेले वचन तिला माहीत होते. तिने आपल्या पतीला सांगितले की आपल्याला बाळाला घेऊन देवीच्या दर्शनाला जायचे आहे. तिच्या पतीने एक बैलगाडी तयार केली आणि बैलगाडी हाकणाऱ्यासोबत ते बाळाला घेऊन गडावर गेले. देवीचे दर्शन झाले. बाळाला देवीच्या चरणाशी ठेवून आशीर्वाद घेतला आणि ती तिच्या पतीला म्हणाली की चला आता आपल्याला हा शीतकडा बैलगाडीसोबत उतरून खाली जायचे आहे. तिच्या पतीने हे ऐकताच तो घाबरला आणि तिला समजवू लागला की हा मूर्खपणा आहे, असं करू नको. पण तिचा विश्वास होता की देवी आपल्याला कुठलीही इजा पोहोचवणार नाही आणि सही सलामत आपण हा कडा उतरणार. पतीने तिला सांगितले की या मूर्खपणात मी तुझी साथ देणार नाही. 1500 ते 2000 फूट उंच कडा उतरणे शक्य नाही आणि त्याने माघार घेतली. पण सप्तशृंगीवर तिची भक्ती एवढी अफाट होती की तिने बैलगाडी स्वाराला तयार करून बैलगाडीचा चाप ओढण्यास सांगितला. तोही तयार झाला. बैलगाडी कड्याच्या दिशेने धावू लागली. तेथे जमलेल्या सर्वांनी डोळे बंद केले आणि काय हा चमत्कार! बैलगाडी त्या कड्यावरून अगदी सरळ रस्ता असल्यासारखी धावू लागली. सती, तिचे बाळ, बैलगाडी स्वार, बैल सगळे काही सुखरूप तो एवढा प्रचंड कडा उतरले. आजही या जागी बैलगाडीचे ठसे उमटलेले दिसतात. या ठशांना शेंदूर लावलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तेव्हापासून या कड्याला सतीचा कडा असे नाव पडले. अशी सुंदर आख्यायिका या ठिकाणाची आहे. आई सप्तशृंगीच्या चमत्कारांची महिमा अगाध आहे. जे भक्त सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येऊन आईकडे मनापासून प्रार्थना करतात त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण होते. तेव्हा सप्तशृंगीला येत आहे तर या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपल्या मतांद्वारे आम्हाला कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा.